नमस्कार. आज आपण पाहणार आहे खमंग खुसखुशीत अशी भाजणीची चकली. तोंडात टाकताच विरघळणारी, करायला एकदम सोपी. हे आतूनही एकदम पोकळ अशी मस्त झाली आहे. छोट्याशा काही टिप्स आहेत, पण त्या फॉलो करून जर चकली केली तर चकली अगदी खुसखुशीत होते. आवाज आहे का या चकलीचा? चला तर पाहूया खमंग खुसखुशीत चकलीची रेसिपी. याच्यासाठी मी घरातलंच एक फुलपात्र घेतले, त्याच्याने 4 फुलपात्र भरून भाजणीचं पीठ घेते. तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता. आता 4 फुलपात्र पिठासाठी आपल्याला 2.5 पेले मी पाणी घेते. आपल्याला 3-3.5 पेले लागणार आहे, पण आपण आधी तेवढं नाही घ्यायचं आहे. आपल्याला 2.5 पेले आधी बास. 2.5 पेले पाण्याला चांगली उकळी घ्यायची आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. घरातलाच साधा आपला पोहे खायचा चमचा आहे तो घ्यायचा आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे मिरची पावडर घातली आहे. इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता पाण्याला छान उकळी आली आहे, मग याच्यामध्ये आपण भाजणीचं पीठ घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मग याच्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि हे अगदी बुडापासून ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजणी खाली बुडाला करपणार नाही. हे मिक्स करताना आता याच्यामध्ये आपण मी 3 चमचे तीळ घेतले, गावरान तीळ आहेत, आणि 1 चमचा ओवा घेतला आहे. ओवा हातावर थोडा आधी क्रश करून घेतला आहे आणि मग घातला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झालं की मग याच्यावर आपल्याला झाकण 10 मिनटं झाकण ठेवून हे ठेवून द्यायचं आहे. ही भाजणी करताना आपण आधी पाणी उकड करण्यासाठी कमी वापरलेलं चालतं, पण उकड पातळ झाली तर आपण याच्यामध्ये नंतर पीठ घातलं तरीसुद्धा चकली आपली बिघडते. म्हणून आधी पाणी कमी घातलेलं चालेल. तर पाणी जर लागलं तर आपण घातलं तरी काही हरकत नाही आहे. आता ही सगळी चमच्याची भाजणी मी काढली आहे आणि हे झाकून ठेवलं आहे. 10 मिनटानंतर हे पीठ आपण आता मळून घ्यायचं आहे. हे एका परातीमध्ये काढून घेते, मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे. आता सुरुवातीला हातालाही उकड आपल्याला गरम आहे, तर मी काय करते, एक पेला घेते आणि त्या पेलाने ती उकड अशी चांगली हाताने घासून दाबून घ्यायची आहे आणि तिला जेवढी होता होईल तेवढी मिक्स करून घ्यायची आहे. हे ही आता चांगली मिक्स झाली आहे. आता ही थोडीशी कोमट पण झाली आहे. आता मी याला हात लावून ही भिजवून घेते आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा गठ्ठा होतो आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आहे पाण्याचं प्रमाण बरोबर आहे, पण जेव्हा आपण आता पूर्ण मळून घेऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की याला पाणी लागणार आहे का. आता याला आणखीन थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. तर 1 पेला फुलपात्र पाणी मी गरम करून घेतलं आहे. हे पाणी थोडंसं घालून आपण याला आता भिजवून घ्यायचं आहे. हे भिजवताना खूप घट्टही भिजवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही आहे. आपल्याला हे मीडियम हवं आहे. पीठ व्यवस्थित मळून या पद्धतीने घ्यायचं आहे, म्हणजे मग चकलीला आपल्या काटा छान येतो. पीठ जर हे पातळ झालं तर मग चकली काय होतं, नरम पडते आणि तेलही खूप शोषून घेते. आता हे झाकून ठेवलं होतं 10 मिनटं. नंतर चकली करायला घेते. जेव्हा आपण चकली करायला घेऊ तेव्हा हे पीठ घ्यायचं आहे, एक छोटा गोळा, आणि ते छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे मग चकलीची जो आपण वेढा करतो तो तुटत नाही. मध्ये एक सलग अशी छान चकली तयार होते. चकलीला सोऱ्या जो घेतो त्याची जी ताटली असते त्याची खरखरीत जी बाजू असते ती बाहेरच्या बाजूला घ्यायची आणि प्लेन बाजू आतमध्ये, म्हणजे चकलीला छान काटा येतो. आता हा सोऱ्या भरून घेतला आहे. आता याने मी चकल्या करायला घेते. चकली एक साईज होण्यासाठी काय करायचं, आपल्याला मी छोट्या डिश घेते आणि त्या डिशवर चकली करते, म्हणजे मग चकलीचा साईज व्यवस्थित येतो. आता चकली सुरुवात करताना मधला वेळा छोटासा घ्यायचा आहे, गॅप ठेवायचा आणि मग ती करायला घ्यायची आणि त्याच्या भोवती बाकीचे वेढे घ्यायचे आहेत. हे वेढे घेत असताना याच्यामध्ये अजिबात मध्ये जागा सोडायची नाही, गॅप ठेवायचा नाही. ही अशी चिकटून करायची, म्हणजे मग चकली आपली तेलात सुटतही नाही आणि फाकतही नाही. हे शेवटचं टोक त्याचं तिथे जोडून चिकटून टाकायचं, त्याला थोडे तिथे प्रेस करायचं आहे. या पद्धतीने मी दुसरी चकली करून दाखवते. अशा या छोट्या ज्या टिप्स असतात ना, त्या केल्या की आपली चकली खूप छान होते. आता मी एकीकडे तेल तापत ठेवले. तेल आपल्याला 5 ते 7 मिनटात छान गरम होतं. मीडियम फ्लेमवर ठेवले. चकलीसुद्धा तळताना आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही.
हे पहा, आता चकली तेल तापलं हे बघण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा पीठ टाकलं आहे. चकलीचं ते वर आलं म्हणजे तेल छान तापलं आहे. आता याच्यामध्ये मी चकली सोडते आहे. चकली तेलात सोडल्या त्याला अजिबात झारा लावायचा नाही. त्याचे बुडबुडे कमी झाले, चकली थोडीशी झाऱ्याला कडक जाणवली की मग आपण ती उलटून घ्यायची आहे. ती उलटून झाली की 1-2 मिनिटानंतर त्याचे बुडबुडे पूर्ण कमी होतात. म्हणजे आपली चकली पहा, आता ही चकली आपली तळून झाली. याचे बुडबुडे थांबलेत, कमी झालेत खूप. चकली काढताना तेल पूर्ण निथळून काढायची आहे. ती तेलातनं जेव्हा आपण काढून ठेवतो तेव्हासुद्धा तिला कडेला असं तिरकं उभं करून ठेवायचं, म्हणजे त्यातलं सगळं तेल निथळून येतं. टिश्यू पेपरवर तिला आपण जेव्हा ठेवू तेव्हा तिला उभं करून ठेवायचं तिरकं असं, म्हणजे मग त्यातलं तेल पूर्ण बाहेर येतं. या पद्धतीने ठेवायचं आहे. याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेते आहे. चकली करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर चकली अगदी छान होते. एक म्हणजे उकड करताना आपण याच्यामध्ये हळदही घातली नाही, कारण काय होतं, हळद तेलामध्ये करपते आणि चकलीचा रंग काळा पडतो, म्हणून हळद नाही घालायची. दुसरं म्हणजे भाजणी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. जर भाजणीमध्ये पोहे घातले असतील तर पाणी कमी जास्त लागू शकतं, म्हणून पाणी हे आधी उकड करताना कमी घ्यायचं आहे आणि लागलं तर नंतर गरम पाणी करून आपण वापरू शकतो. आणि चकली तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू लोवरच आपण चकल्या तळायच्यात. मोठ्या गॅसवर तळल्या तर काय होईल, त्याचा रंग पटकन लाल होतो, त्या करपतात आणि आतून कच्च्या राहतात, त्यामुळे त्या मऊ पडतात. या काही गोष्टी जर अगदी व्यवस्थित आपण हाताळल्या तर आपली चकली छान खमंग खुसखुशीत अशी होते. ही पहा, मस्त चकली तयार झाली आपली चकली. ही जर चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे तेही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया दिवाळीची आणखीन एक छानशी रेसिपी घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.